विश्वास आणि सत्याची ताकद MB न्यूज. आपली बातमी, आपलं सत्य. मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 4 मे रोजी परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले. पुण्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आज परळीत उमटले. दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला आणि तरुण एकत्र आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशा प्रकारची मागणी या आंदोलकांनी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, हरामखोराला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, होत कशी नाही झालीच पाहिजे, होत कशी नाही झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, हरामखोराला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, हरामखोराला फाशी. नसरापूर येथे जी दुर्दैवी घटना घडलेली आहे ती खरंच अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. समाजामध्ये अशा घटना घडल्याच नाही पाहिजेत. नराधमांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. ही महिला आज कुठं सुरक्षित आहे असा प्रश्न मनामध्ये निर्माण होईल इतपत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. ज्या मुलींना सावित्रींचा इतिहास शिकवला जातो, राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास शिकवला जातो, ज्या आपल्या भारतामध्ये मुलींना देवी म्हणून, माता म्हणून पूजलं जातं, तिथं 2-3 वर्षाच्या मुलीपासून ते 60-70 वर्षाच्या महिलेपर्यंत आजही भारताला स्वतंत्र भेटून 75 वर्ष होऊनही अत्याचार होतात. तेव्हा कुठेतरी आपल्याला आपल्या क्रिमिनल ॲक्टमध्ये बदल करण्याची गरज आहे हे प्रकर्षानं जाणवतं. जर आपण दुसऱ्या देशांचे क्रिमिनल ॲक्ट्स बघितले, अशा घटना घडणार जिथे कुठे घडतात अशी कृत्य करणाऱ्यांना भर चौकामध्ये पुरलं जातं, त्यांचं फक्त मुंडकं वरती ठेवलं जातं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्यांना दगडाने मारून ठेचून मारण्याची शिक्षा होते. तुम्ही अशा शिक्षा इथे करून पहा. आज आताच ताजंच उदाहरण आहे, परळीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये एक घटना घडली. रेल्वे स्टेशन सारख्या रहदारीच्या एरियामध्ये दुपारच्या 3 वाजता ही घटना घडली. तर मग त्या नराधमाचा व्हिडिओ फुटेज आपल्याकडे असून, गुन्हा सिद्ध झालेला असून त्याला त्याच रेल्वे स्टेशनवर जायला का जात नाही? एकदा तुम्ही जाऊन बघा, पुन्हा अशा घटना घडतील का? नाहीच घडणार. तर आपल्याला अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा सार्वजनिक ठिकाणी देणं गरजेचं आहे. मन विषण्ण करणारी घटना, वारंवार अशाच घटना घडत जात आहेत. जर मुलगी 4 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही आहे तर मग आम्ही पुढं चालून शिकायचं का नाही? आणि शिकायचं जर नसेल तर गृहमंत्र्यानं सगळेच कायदे, मला वाटतं पहिल्यासारखं मुलगी घरात सुरक्षित राहील का? घरातही मुलगी सुरक्षित नाही आहे, मग जगण्याचा अधिकार आहे का नाही? अशा दृष्टीनं मला वाटतं गृहमंत्र्यानं कायद्यामध्ये काहीतरी लवकरात लवकर बदल करा. प्रत्येक वेळेस असे आंदोलनं, असे मोर्चे, ह्याच्यातून खरंच बदल होतोय का? जर बदल होत नसतील तर मग हे करायचे कशासाठी? मग इथं आंदोलनं, मोर्चे काढून जर बदल होत नसेल तर तिथं तरी काय होत आहे वरी? तर ह्या सगळ्या गोष्टीचं फास्ट ट्रॅकमध्ये टाकून लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही विचार. पहिले तर मी एक मुलीची आई म्हणून या ठिकाणी आंदोलनामध्ये आलेली आहे. अतिशय वेदनादायी आणि मनाला हेलवून टाकणारी ही गोष्ट झालेली आहे. अशा ह्या अपराध्याला भर चौकामध्ये आणून फाशी दिली पाहिजे, सगळ्याची मागणी आहे. परंतु माझी एकच विनंती आहे की खरोखरच त्या माऊलीला, त्या लेकीला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर शासनाने कठोर ते कठोर कारवाई करून आपल्या सावित्रीच्या लेकींना, रमाईच्या लेकींना खरोखरच न्याय दिला पाहिजे, असा मी सर्व महिलांच्या वतीने या ठिकाणी मागणी. भारत माता की जय, भारत माता की जय.
नराधमाला फाशी, नराधमाला फाशी, नराधमाला फाशी. अरे होत कशी नाही, नराधमाला ताब्यात. हरामखोराला फाशी, नराधमाला फाशी. होत कशी नाही,